बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सुरू झालेला भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातला राजकीय संघर्ष थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे। आमदार धस यांनी पुन्हा एकदा नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। राजस्थानमधून काही लोक इथे आणून माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा दावा धस यांनी केलाय। सुरेश धस म्हणाले की मला हरणाचं मांस खोक्यानं पुरवलं असा आरोप करण्यात आलाय। आता माझ्यावर इतकी वाईट वेळ आली का? मुळात मी 16 वर्ष माळकरी राहिलेलो आहे। आता डॉक्टरांच्या सल्ल्याने मांसाहार करत असलो तरी हरणाचं मांस खाण्यापर्यंत मी अजून गेलेलो नाही, पण इथं माझ्यावर हरणाचं मांस खाल्ल्याचा आरोप करून नंतर त्यांनी बाहेरच्या राज्यातून विमानाची तिकीट काढून बिष्णोई समाजाची काही लोक आणली। यानं हरणाचं मांस खाल्लंय असं सांगून बिष्णोई समाजात मला विलन करण्याचा त्यांचा प्लॅन होता आणि त्यातून लॉरेन्स बिष्णोईने माझी हत्या करावी असा कट रचण्यात आला होता असा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी केलाय। सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे। पुढे ते असं म्हणाले की माझ्या बाबतीत इतक्या खालच्या पातळीवर तुम्ही जात असाल तर तुमच्यासोबत मैत्री काय कामाची आहे? मला आयुष्यातून उठवण्यापर्यंतची मजल गेली आहे। या कटात कोण कोण सामील होतं याची माहिती माझ्याकडे आहे। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती देणार आहे असंही सुरेश धस यांनी या मुलाखतीत बोलताना म्हटलंय। सुरेश धस यांनी केलेल्या या आरोपांवर धनंजय मुंडे यांच्याकडून काही प्रत्युत्तर दिलं जातंय का हे पाहण्यासारखं असणार आहे। याआधी बबन गीते गँगकडून बीड तुरुंगात वाल्मिक कराडवर मारहाण केली गेल्याचा दावा सुरेश धस यांनी केला होता। आता पोलिसांकडून बीड तुरुंगात मारहाणीच्या प्रकरणाला दुजोरा दिला गेलाय, पण कोणाकोणामध्ये मारहाण झाली हे सांगणं टाळलं असल्याचं समजतंय। हा दावा करताना सुरेश धस काय म्हणालेले जाणून घेऊया। ते म्हणालेले की परळीतले सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराडने आम्हाला विनाकारण गुंतवून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले असा बबन गीते आणि महादेव गीते यांचा दावा आहे। याच रागातून महादेव गीते याने आता तुरुंगात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं मला कळालं। याची अधिक माहिती घेण्यासाठी मी आता बीड कारागृहाकडे जात आहे अशी माहिती धस यांनी दिली होती। त्या पार्श्वभूमीवर धस यांचा हा नवीन दावा समोर आलाय आणि या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे। या संदर्भात पुढील अपडेट्स येतील तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू, पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।